नमस्कार, SB24 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडक्याळ इथं कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त 17 एप्रिल रोजी लठ्ठे शिक्षण संस्थेच्या रत्नापा कुंभार सभागृहात सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमित्रा पाटील कोल्हापूर उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश कदम कोगनोळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दत्तात्रय पाटील कोल्हापूर, चित्रपट निर्देशक डॉक्टर गुणवंत मंजू बेंगलोर, प्राध्यापक PD पाटील गडिंग्लस, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, डॉक्टर अशोक ठोमके, प्राध्यापक डॉक्टर अमर चौगुले, RJ डोमणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. स्वागत प्रास्ताविक ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी करून आपल्या ट्रस्टच्या वतीनं आजवर राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती करून दिली. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला. प्रमुख वक्ते प्रकाश कदम म्हणाले, डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी राजश्री शाहू महाराज यांचा वारसा चालवला. आपल्या ट्रस्टच्या वतीनं सर्वसामान्य गरीब गरजूंच्यासाठी बरेच लोकहिताचे उपक्रम ते राबवत आहेत. आजच्या समाजाला विक्रम शिंगाडे यांचं कार्य प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी संतोष दोड्डमनी, प्राध्यापक डॉक्टर PD पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा सुमित्रा पाटील म्हणाल्या, सध्याच्या बदलत्या काळात डॉक्टर शिंगाडे यांनी सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं वेळोवेळी बरेच समाजहिताचे कार्यक्रम राबवण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या होत असलेल्या 5 सामूहिक विवाहांचं आयोजन करून वधूवरांना मंगळसूत्र, आहेर, भांडी आणि मानपान आहेर केला असून पाहुण्यांच्या जेवणाचं नियोजनही व्यवस्थितरित्या केलेलं आहे. त्यांचं हे कार्य युवकांना प्रेरणादायी ठरत आहे. या प्रसंगी उमेश स्वामी यांच्या पौरोहित्याखाली विधिवतपणे लग्न करण्यात आलं. या प्रसंगी बोरगाव, जोडकुरळी, तुंगळ इथले 2 जोडी, चिकोडी अशा एकूण 5 जोडप्यांचे सामूहिक विवाह करून देण्यात आले. या प्रसंगी अशोक झेंडे, ॲडव्होकेट सुदर्शन तमनार, मलगोडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, निवृत्त प्राध्यापक DN दाभाडे, सुधाकर माने, डॉक्टर शोभा माने, डॉक्टर अमर कांबळे, ॲडव्होकेट निरंजन कांबळे, बाबूनारे, तात्यासाहेब कस्ते, राजू पाटील, शेखर प्रभात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आभार प्रीती हट्टीमनी यांनी मांडले. SB न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील. आशीर्वाद करायला असे हातही तुम्ही धरलेले आहे आणि खरं समाजामधल्या पदवीधरांच्या, अपेक्षकांच्या आणि दुर्बल घटकांच्या या पाठीवरती हात ठेवून, डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवून त्यांना चरणस्पर्श करण्याची एक उर्मी देण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या सभागृहामध्ये होतं. हे या बेडक्याळकरांचं आणि तुम्हा सर्व विभागाच्या पंचक्रोशीचं हे परमभाग्य आहे असं मी समजतो. आणि म्हणून पुनश्च या ट्रस्टसाठी आपण जोरात टाळ्या द्या. जे जोरात टाळ्या देतील त्यांचं हृदय व्यवस्थित राहील. टाळी तुमच्यासाठी आहे, टाळी माझ्यासाठी नाही. जे जोरात टाळ्या वाजवतील त्यांचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स हे उद्दीपित होतील आणि आयुष्यात हर टाळ्याप्रमाणे मात्र जोरात टाळ्या. या टाळ्यांच्या गजरामध्ये कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करणारे विक्रमजी, प्रीती मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. पुढे आहे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आज 2 या ठिकाणी युग आहेत. एक युग या बाजूचं आहे, प्रतीक्षेत जेवणाच्या असलेलं आणि आनंदाच्या प्रतीक्षेत असलेलं, आणि आपली जोडीदारीने आपला जोडीदार कधी आपण एकत्र होतो आणि नव्या विवाह या संसाराला प्रारंभ करतो अशा प्रतीक्षेत असलेले आपले 2 बंधू भगिनी, 5 बंधू भगिनींच्या जोड्या या ठिकाणी त्या 5 मुला मुलींच्यासाठी एकदा जोडा तुम्ही टाळ्या द्यायच्या आहेत. अत्यंत तरुण असणे दाम्पत्य आहे. यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी तुमचे आशीर्वाद हे बऱ्यापैकी पूरक आणि तारीफ करणार आहे. विवाह किंवा खऱ्या अर्थानं लग्न ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था समाजामध्ये अत्यंत मौलिक आणि महत्वाची व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून एक कुटुंब उभं राहतं आणि एक कुटुंब उभं राहून त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवी जीवनाची पहाट निर्माण होते. हे जीवनाची पहाट निर्माण करण्याचं सामर्थ्य आज या चॅरिटेबल ट्रस्टनं दाखवलं आहे. म्हणून या चॅरिटेबल ट्रस्टला पुन्हा एकदा आपण जोरात टाळ्या द्यायला पाहिजे, जोरात टाळ्या द्यायला पाहिजे. या नवयुवकांच्या, नवयुवतींच्या आई बाबांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या द्या की सामूहिक विवाहाच्या या विचार मंथनातून छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं विचार
आज तुम्ही आम्ही विचारपीठ आणि विचारपीठामधील सर्व मान्य समोरचे मान्यवर जगतो हा खरं तर आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आणि म्हणून या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मी वाचलं की मंगळसूत्र, जोडवी, साडी चोळी ह्या सगळ्या गोष्टी पेहराव त्यांना दिलेला आहे. मी जाता जाता आपल्याला सांगणार आहे, बऱ्यापैकी मला आज आनंद होतोय की साडीवरच्या माता भगिनी आज या ठिकाणी आहेत. कारण जेव्हा टिकली गेली, कुंकू गेला आणि टिकली आली, त्यावेळी खऱ्या अर्थानं संस्काराला उतरण सुरू. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.